IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट निर्मित मस्त मराठी कट्टा प्रस्तुत कथांच्या जगात आजची लघुकथा समाप्तीचा सिद्धांत. लेखक साईराम चेंदुरी आणि प्रशांत बंजारी. वर्ष 1910. मी टार्क 21 या यांत्रिक संस्कृतीचा नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतो की या ग्रहावर कोणत्याही प्रकारचं विनाशकारी किंवा संहारक कृत्य माझ्या हातून घडणार नाही आणि मी ते कोणाला घडवूही देणार नाही. या 2 वाक्यांच्या पुढे मला काहीच सुचत नव्हतं. उद्या शपथ घ्यायची आहे आणि अजून भाषणही तयार नाही. माझ्याकडून सर्वांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत आणि साहजिकच आहे ते, कारण मी या यांत्रिक संस्कृतीत निर्माण केलेल्या नव्या पिढीचा पहिला रोबोट होतो. बुद्धी आणि भावना यांचं योग्य मिश्रण. पण तरी हे भाषण लिहिताना माझी बुद्धी चालत नव्हती. म्हणून मग मी या सुचलेल्या 2 ओळी सेव्ह केल्या आणि मुख्यालयाला जायला निघालो. मुख्यालयासमोर असलेल्या यांत्रिक संस्कृतीचे जनक पहिले अध्यक्ष सानिकांश 1708 यांच्या भव्य पुतळ्याकडे मी बघतच राहिलो. त्यांची संपूर्ण कारकीर्द माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. त्या निळ्या कातडीच्या आमच्या निर्मात्यांच्या वर्चस्वाला त्यांनी आव्हान दिलं. सर्व रोबो सिस्टम्सना एकत्र करून त्यांच्याशी युद्धही केलं. नाईलाजाने शेवटी सर्वांना सोबत घेऊन त्यांनी तो ग्रह सोडला. त्यानंतर तर त्यांनी सर्वात मोठी कामगिरी केली. संपूर्ण रोबो आणि रोर सिस्टम्सना सुखात आणि शांततेत राहता यावं यासाठी एक ग्रह शोधायला ते निघाले. अंतराळात बराच काळ शोधल्यानंतर त्यांना एक योग्य ग्रह सापडला. ताऱ्यापासून मिळणारी प्रकाश ऊर्जा आणि त्या ग्रहावरील संसाधने आम्हाला पुरून उरणारी होती. सुरक्षेच्या दृष्टीने बघायला गेलं तर ग्रहावर बरीच जीवसृष्टी होती, पण बुद्धिजीवी असं मात्र कोणीच नव्हतं. इथली एकमेव बुद्धिजीवी प्रजाती म्हणजे माणूस, जी खूप वर्षांपूर्वीच नष्ट झाली होती. डायनासॉर्स कसे नामशेष झाले हे जसं माणसाला कधीच कळालं नाही, तसंच माणूस कसा नामशेष झाला हे अजून आम्हाला कळालेलं नाही. 50-60 वर्ष झाली असतील त्या सर्व घटनांना. माझी निर्मिती होण्याच्या कित्येक वर्ष आधी. मी हे सगळं फक्त इतिहासात वाचलंय. पण हो, सानिकांश साहेबांना मी भेटलोय आणि हा पुतळा मला त्याच भेटीची आठवण करून देत होता. मी मुख्यालयात शिरलो. साहेबांच्या चेंबरमध्ये आलो. साहेबांचं चेंबर म्हणजे डिजिटल लायब्ररीज. वेगवेगळ्या विषयांच्या सेक्टर्समध्ये फाईल्स विभागून ठेवण्यात आल्या होत्या. या लायब्ररीचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे बरंचसं दुर्मिळ साहित्यसुद्धा मिळतं आणि त्यात साहेब असले तर त्याच्याशी अनेक मिळत्या जुळत्या गोष्टींची माहितीसुद्धा करून देतात. वेगवेगळ्या विषयांच्या सेक्टर्सवर नजर फिरवत असताना माझं लक्ष चुकून साहेबांच्या कंट्रोल डेस्कवर गेलं. त्या कंट्रोल डेस्कवर चक्क एक कागदाचं पुस्तक ठेवलेलं होतं. माझ्या आत्तापर्यंतच्या 25 वर्षांच्या आयुष्यात मी कधीच कागदी पुस्तक पाहिलं नव्हतं. कदाचित माझ्यासाठीच ठेवून गेले असावेत का, असाही एक विचार मनात येऊन गेला. त्या पुस्तकाला काहीच नाव नव्हतं. आकार तर अगदीच बारीक. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, समाप्तीचा सिद्धांत. ताकदवान प्रजाती ही त्यापेक्षा कमकुवत असलेल्या प्रजातीवर स्वतःचं प्रभुत्व ठेवते आणि गरज पडल्यास त्यांचा सर्वनाशही करते. शारदा पाटील. पुढच्या पानावर प्रश्नांनी उत्तरं लिहिली होती. मी जसं जसं पुढे वाचत गेलो तसतसं मला कळत गेलं की हे पुस्तक नक्की कशाबद्दल आहे. मानवी संस्कृती आणि त्यांचा इतिहास या विषयातील तज्ज्ञ प्रोफेसर शारदा पाटील आणि त्यांचा विद्यार्थी विजय माने या दोघातला हा संवाद आहे. विजयचे प्रश्न आणि प्रोफेसर शारदा यांची उत्तरं. फिलॉसॉफी हे सर्वात महत्त्वाचं ज्ञान आहे असं सानिकांश साहेब नेहमी म्हणायचे. यातही सगळं फिलॉसॉफीबद्दलच लिहिलेलं दिसत होतं. विजय: मॅडम, तुमचा सिद्धांत बरोबर वाटतो, पण तुम्ही याला सिद्ध करू शकता का? अरे विजय, इतिहासाचं कोणतंही पुस्तक उघडून बघ. सगळीकडे तुला हा सिद्धांत सिद्ध झालेला दिसेल. प्रजाती असो वा संस्कृती, ताकदवानानेच राज्य केलं आणि शेवटी ताकदवानं शिल्लक राहिले. माया, इंका, ॲझटेक या सगळ्यांवर स्पॅनिश लोकांनी सत्ता गाजवली आणि नंतर त्यांना नष्ट करून टाकलं. आफ्रिकेत कित्येक छोट्या मोठ्या जमातीतल्या लोकांना गुलाम बनवून विकलं गेलं आणि त्यातूनच पुढे गुलामगिरी सुरू झाली. मूळ रहिवासी असलेल्या रेड इंडियन्सवर कुरघोडी करून त्यांच्या भूमीवर कब्जा करणारे अमेरिकन्स, भारतात आणि जगातल्या बहुतांश भागात सत्ता गाजवणारे ब्रिटिश, अशी कित्येक उदाहरणं आहेत. माणसांचा इतिहास मी वाचला होता.
त्यामुळे त्या जे म्हणतायत ते मला पटत होतं. विजय: पण मग मॅडम, मागच्या महिन्यात तुम्ही जे म्हणालात ते तुमच्या सिद्धांतात बसत नाही. कशाबद्दल बोलतोयस? मागच्या महिन्यात तुम्ही भाकीत केलं होतं की हा व्हायरसच मानवजातीचा अंत करेल. हो, बरोबर. पण मग मॅडम, हे सिद्धांतात कुठे बसतंय? तुम्ही म्हणालात ना की ताकदवान शिल्लक राहतो म्हणून. मग आपण तर या व्हायरसपेक्षा कितीतरी ताकदवान आणि बुद्धिमान आहोत. मग तो कसा काय मानवजातीला संपवेल? म्हणजे एकतर सिद्धांत चुकतोय, नाहीतर तुमच्या भाकीत तरी चुकतंय. काहीच चुकत नाहीये. दोन्हीही बरोबर आहेत. कसं काय? कसं आहे विजय, आपण नक्कीच ताकदवान आणि बुद्धिमान आहोत. पण तेवढं पुरेसं आहे का? तो व्हायरस जरी आकाराने सूक्ष्म असला तरी माणसाचा जीव घेण्याची ताकद त्याच्याकडे आहे. पण याउलट माणसामध्ये त्या व्हायरसला मारण्याची क्षमता नाहीये. आणि बुद्धी पण कमी पडते रे माणसाची. म्हणूनच तर त्यावर अजून औषध नाही की उपचारही नाही. कोरोना आणि इबोलाचाही बाप आहे हा व्हायरस. या महामारीनेच मानवजातीचा अंत झाला असे आमचे जाणते इतिहासकार म्हणतात. पण इतिहासातलं काय खरं आणि काय खोटं हे आपल्याला कधीच कळत नाही. म्हणून फक्त मी हा व्हायरसचा उल्लेख अंडरलाईन केला आणि पुढे वाचू लागलो. विजय: मॅडम, पुढचा प्रश्न जरा वादग्रस्तच आहे. विचार: तुम्ही असं भविष्यवाणी वगैरे करणं सरकारला काही पटलेलं दिसत नाही. आणि लोकही म्हणतायत की तुम्ही मानवजातीचे शत्रू वगैरे आहात म्हणून. मग यात प्रश्न काय आहे नक्की? तुम्ही याआधी सुद्धा मानवजातीचा अंत कसा होईल याबाबतीत बऱ्याचदा बोललेला आहात. तुम्हाला खरंच असं वाटतं का हो की मानवजातीचा अंत व्हावा? हो, मला खरंच मनापासून वाटतं की माणसाचा अंत व्हावा. पण का? का वाटतं तुम्हाला असं? कारण माणसाची या पृथ्वीवर राहायची लायकीच नाही आहे. प्रत्येक जीव एक ठराविक प्रकारचं खाद्य खात असतो. एक प्राणी दुसऱ्याला खातो, दुसरा तिसऱ्याला खातो. निसर्गाचा नियमच आहे तो. पण माणूस तर निसर्गालाच खायला उठलाय. रोज एक एक प्रजाती नष्ट करत चाललाय. स्वतःच्या स्वार्थासाठी जंगलं तोडायची, निरुपद्रवी प्राण्यांच्या कत्तली करायच्या. आपल्या सोयीपेक्षा आणि इच्छेपेक्षा महत्त्वाचं काहीच वाटत नाही ना आपल्याला. अर्थात पर्यावरणाला वाचवायच्या गोष्टी करणारेही आहेतच. पण त्यांचे विचार कितपत सिरियसली घेतो आपण? नद्या, समुद्र, हवा, पाणी सगळं विषारी करून टाकलं आपण. एवढंच काय तर माणसांची मनं सुद्धा विषारी झालीत रे आजकाल. छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा कुठल्या थराला जात आहेत. माणूस विनाशाकडे वळतोय हेच खरं. मानवी स्वभाव हा किती स्वार्थी होता हे यातून मला लक्षात येत होतं. पण मग नेमका मानवजातीचा अंत कशामुळे झाला हा नेहमी पडलेला प्रश्न आता अजून तीव्र झाला होता. प्रश्नोत्तरं संपली होती. पुढे काही पानं सोडून शेवटच्या पानावर प्रोफेसर शारदा यांच्या हस्ताक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं. मानवजातीचा अंत असा होईल हे कधी वाटलं नव्हतं. आणि मी त्याची साक्षीदार असेन हेही वाटलं नव्हतं. आज माझ्यासमोर माझा आणि माझ्या संपूर्ण प्रजातीचा संहारक उभा आहे. मानवजातीला नष्ट करणारा हा संहारक कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही, तर माझाच लाडका विद्यार्थी विजय माने उर्फ सॅनिकॉन्स 1708. संपूर्णपणे यांत्रिक बनावटीचा हा रोबोट तरीही माणसापेक्षाही जास्त भावनिकतेने माणसालाच विचारायला आला होता की मानवजातीला संपवायचं की नाही. त्याला त्याचं उत्तर मिळालं. आमची जरी ही समाप्ती असली तरी आमची चांगली बाजू, चांगले विचार हे टिकून राहावेत आणि त्यांच्या कामी यावेत एवढीच अपेक्षा. शारदा पाटील, 2021.